Okay, so student, today we are going to continue with our lesson number 4, that is nutrition in living things. Okay, so as far we have completed nutrition in plants, and today I am going to start with nutrition in animals. Okay, so what is nutrition in animals? This concept refers to the body's need of nutrients, mode of ingesting food and its use in the body. Okay, मग यामध्ये काय काय येणार आहे, या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे. आपल्या बॉडीला कोणकोणत्या न्यूट्रिएंट्सची गरज असते, आपण कोणकोणत्या पद्धतीद्वारे अन्न ग्रहण करतो आणि शरीरामध्ये या न्यूट्रिएंट्सचा कसा वापर केला जातो, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. ओके, सो some of the students have learned this in the FCC classes. Yes, do you remember? I have taught you the nutrition in animals also. Okay, so yes, for them it will be revising. Let's start. Which are the various nutrients in food? For what purpose are the nutrients used? Yes, tell me, which are the various nutrients in food? कोणकोणते न्यूट्रिएंट्स मिळतात आपल्याला फूड मधून? Yes, who will tell me this answer? Yes, which nutrients are useful? Sorry, which nutrients we get from our food, whatever food we eat, which type of nutrients we get? Okay, we get protein, carbohydrates, minerals, vitamins. Okay, and what purpose the nutrients used are? For what purpose the nutrients are used? Yes, these nutrients are used for what purpose? For giving our body energy. Okay, the energy required. Yes. Okay. So nutrients necessary for various activities of the body are obtained from food. आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी जे न्यूट्रिएंट्स लागतात ते आपल्याला कुठून मिळतात? आपण जे अन्न खातो त्यामधून मिळत असतात. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड. पण जेव्हा आपण ते खातो तेव्हा आपल्या त्या शरीरातल्या प्रत्येक भागाला, आता खाल्लेली गोष्ट पोटात जाते बरोबर, मग हाताला कशी पुरवली जाईल? तर इट इज प्रोव्हाइडेड थ्रू ब्लड. शरीराच्या प्रत्येक भागाला रक्ताद्वारे हे पोषक तत्वे पुरवली जातात. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. मग आपण जसं अन्न खातो जसंच्या तसं ते रक्तात मिसळतं का? येस और नो? Yes, the food we eat, did it directly mixed with our blood? No. Okay, yes, no. So, it needs to convert into soluble forms that can easily mix in bloods. आज तुम्ही चपाती खाल्ली तर ती चपाती डायरेक्टली तुमच्या रक्तात जाणार का? नाही. तर त्या फूडला, त्या चपातीला अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायला लागेल जे रक्तामध्ये विरघळू शकतात. दॅट इट so they are converted into a soluble material, soluble form that it can be easily mixed with the blood. Nutrition in animals involve various steps from ingestion to egestion. मग ॲनिमलच्या न्यूट्रिशनच्या प्रोसेसमध्ये, ॲनिमलच्या न्यूट्रिशन मध्ये काही प्रोसेस इन्व्हॉल्व असतात, विच आर इंजेशन, डायजेशन, absorption, assimilation and egestion. Okay, let's learn them one by one. Ingestion म्हणजे काय? अन्न ग्रहण करणे. ओके, फूड इज टेकन इनटू दी बॉडी. म्हणजे आपण घास उचलतो आणि तो आपल्या तोंडात टाकतो. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज इंजेशन. फूड इज टेकन इनटू दी बॉडी बाय व्हेरियस वेज. आपण हाताने घास उचलून तोंडात टाकतो, तर मुंगी किंवा काही किडे काय करतात, आपल्या दातांनी ते स्क्रॅप करून खातात. तर सिंहासारखा प्राणी काय करतो, डायरेक्टली आपल्या तोंडाने खातो. येस, देर आर मेनी मोड ऑफ टेकिंग फूड इन टू दी बॉडी. इट इज बेस्ड ऑन टाइप्स ऑफ एनिमल्स. वेगवेगळ्या प्रकारचे एनिमल्स वेगवेगळ्या प्रकारे आपलं अन्न ग्रहण करतात. पक्षी आपल्या चोचीने आपलं अन्न ग्रहण करतात. आपल्यासारखे हात असतात का त्यांना? नो. ओके, दे यूज देअर बीक. Next process is digestion.
व्हॉट इज डायजेशन? डायजेशन म्हणजे आपण जे अन्न ग्रहण केलं आहे त्याचं पचन होणे. ओके, कन्वर्जन ऑफ फूड इनटू सिंपल सोल्युबल फॉर्म. Yes, my voice is clear. It is heavily raining over here, so there may be some network issue. My voice is clear. Okay, if you face such issue, you can clearly tell me. Okay. Yes, let's see. What is digestion? Digestion is conversion of food into simple soluble form. बघा, आपण चपाती खाल्ली, इंजेक्शनच्या प्रोसेसमध्ये आपण चपाती तोंडात घेतली, मग ती डायरेक्टली आपल्या ब्लड मध्ये जाणार का? नाही. तर तिचं सिंपल सोल्युबल फॉर्म. सिंपल सोल्युबल फॉर्म म्हणजे काय? मोठ्या तुकड्यापासून एकदम छोटे छोटे तुकडे जे आपल्या ब्लड मध्ये विरघळू शकतात. ओके, त्यामध्ये रूपांतरण होणं याला डायजेशन म्हणतात. पचन, मराठीमध्ये आपण त्याला पचन म्हणतो. पचन या क्रियेत काय होतं? अन्नाचं रूपांतर खूप छोट्या छोट्या घटकात होतं, त्याला आपण अन्नपचन असं म्हणतो. ओके, देन थर्ड प्रोसेस इज ऍब्झॉर्प्शन. व्हॉट इज ऍब्झॉर्प्शन? ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू दी ब्लड. ओके, व्हॉट इज ऍब्झॉर्प्शन? ऍब्झॉर्प्शन म्हणजे शोषण. ऍब्झॉर्ब करता म्हणजे काय? आपण जर एखाद्या स्पंजवर पाणी टाकलं तर ते स्पंज ते पाणी शोषून घेतं, त्यालाच ऍब्झॉर्प्शन म्हणायचं. ओके, सो ऍब्झॉर्प्शन इज अ प्रोसेस इन विच अ फूड which is break into a soluble form is transferred to the blood. ओके, ऍब्झॉर्प्शन शोषण या क्रियेत काय होतं? पचनाच्या क्रियेतून तयार झालेलं सोल्युबल फूड काय होतं? रक्तात शोषलं जातं, रक्तात ऍब्झॉर्ब केलं जातं. Fourth process is assimilation. What is assimilation? Utilization of absorbed food by cells and tissues for energy production, growth and repair. Assimilation ला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये शब्द आहे सात्मीकरण. ओके, याचा अर्थ असा, जे काही रक्तात शोषलं गेलेलं आहे, ऍब्झॉर्ब केलेलं फूड आहे, त्याचं शरीरातील ज्या सेल्स आणि टिश्यू आहेत, पेशी आणि उती आहेत, त्या काय करतात? त्याच्यामध्ये त्याचा त्याचा वापर करतात, त्या फूड मटेरियलचा. कशासाठी? त्यांच्या ग्रोथसाठी, रिपेअरसाठी, त्यांच्या वाढीसाठी, किंवा त्यांच्यात काही डॅमेज झाला असेल तर तो रिपेअर होण्यासाठी. आणि मेन कार्य काय असतं? मेन वर्क इज फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आपण फूड खातो आपल्याला एनर्जी पाहिजे म्हणून. ओके, म्हणून त्या एनर्जी प्रोडक्शन साठी सेल्स आणि टिश्यू काय करतात? या ऍब्झॉर्ब झालेल्या फूड मॉलिक्युलचं युटिलायझेशन करतात. Fifth process is egestion. Egestion is also called as excretion. Okay, egestion म्हणजे उत्सर्जन, excretion म्हणजे वेस्ट झालेले अन्न पदार्थ बाहेर काढून टाकणे. सी, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. इजेशन झालं नसतं तर आपली बॉडी, आपला जी सिस्टीम आहे ती सिस्टमॅटिकली वर्कआउट करत असती का? नाही. अन्न जे खातोय आपण ते जर बॉडीतून बाहेरच नाही निघणार, न पचलेलं अन्न किंवा जास्तीचं अन्न, वेस्ट प्रोडक्ट जर बॉडीतून बाहेर नाही निघलं तर इट कॅन बी व्हेरी हार्मफुल टू अवर बॉडी, इट कॅन बी व्हेरी हार्मफुल टू अवर हेल्थ. सो इजेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. What egestion took place? Egestion took place removal of waste products and undigested food from body. जे डायजेस्ट झालेले नाहीयेत, पचन ज्यांचं झालेलं नाहीये आणि शोषण झालेलं नाहीये असे वेस्ट प्रोडक्ट शरीराबाहेर टाकलं जाणं म्हणजे इजेशन किंवा एक्सक्रीशन, ज्याला मराठीमध्ये आपण उत्सर्जन म्हणतो. आता मला सांगा, हॅव यू क्लिअरली अंडरस्टूड these 5 steps of nutrition in animals? Yes. Yes, I want each and every student's reply. It is very important. Have you clearly understood? Please reply, everyone. Only Deepika, Anagha, and Pradyumna. Yes, Prathamesh also. Okay. Yes, everyone have to give reply. Okay. So can we move forward? Okay. So let's see. Observe the animals around you and complete the following table. Okay. Can you tell me what cow eats? Yes, grass. And there is one
word for this process of ingestion. You know that cow is called as ruminant animal. It is called as ruminant. Why is this so? Yes, yeah, why is this so? काऊला रुमिनंट असं सुद्धा म्हटलं जातं. का म्हटलं जातं माहिती आहे का तुम्हाला? गाईला तुम्ही खाताना पाहिलं आहे का? येस प्रद्युम्न. Hello, ma'am. येस. Because cow eat food and again काव परत आपल्या तोंडात ते फूड आणून ते परत डायजेस्ट करते. चघळत बसते. येस, चघळत बसते. ओके. येस. तुम्ही गाईला खाताना पाहिलं असेल तर गाय काय करते? तिने जे खाल्लेलं अन्न आहे ते परत तिच्या तोंडात आणून तेच अन्न चघळत बसते. ओके, म्हणून तिला रुमिनंट असं म्हटलं जातं. Then frog. What is the food of frog? What is food of frog? Yes, insects. And how does it eat it? How does it eat them? Yes, Pradyumna. Ma'am, frog catch Hmm. insect by his tongue and swallow directly. Yes, its tongue is very long. Its tongue is sticky and very long, so it can easily catch it and directly swallow. Okay, so you must have observed that there are different method of ingestion of food in different animals. Okay, मधमाशी कसा मध घेते फुलातून सांगा. What is the process? बघा इथे प्रोसेस आहेत. सॉल्विंग, चुविंग, सकिंग, स्क्रॅपिंग, गॉनिंग. सांगा मला मधमाशी कोणत्या प्रोसेस द्वारे घेत असेल अन्न? ये सकिंग. ओके, म्हणजे प्रत्येक ॲनिमलचं अन्न ग्रहण करण्याची प्रत्येक पद्धती वेगवेगळी आहे. येस, येस, डू यू ॲग्री दिस? ओके, सो लेट्स सी टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल. फर्स्ट इज holozoic nutrition. Do you remember what is holozoic nutrition? Who will tell me? I have taught you this. Yes, anyone? Do you remember what is holozoic nutrition? Okay, let's see. बघा, हा काय आहे? What is this unicellular organism is called? अनघा? Yes, amoeba. It's an amoeba. So, how does ingestion occur in unicellular animal like amoeba? आता अमिबा सारखा एकपेशीय सजीव स्वतःचा अन्न कसं ग्रहण करतो? त्याला हातपाय नाही, तोंड नाही, आपल्यासारखा कोणताच बॉडी पार्ट नाही. सगळ्या अॅनिमल्सला काहीतरी बॉडी पार्ट्स आहेत. या अमिबाला तर काहीच नाही. मग तो काय करतो? सी, अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स अँड माउथ. इट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. बघा, अमिबाला हात, तोंड असे अवयव नसतात. तो काय आहे? एक पेशीय सजीव आहे. It can take in food through any part of the surface of its unicellular body. पण त्याची बॉडी कशी आहे बघा, आणि तो त्याच्या बॉडीच्या कोणत्याही सरफेस वरून, कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. ओके, त्याच्या लेफ्ट साइडला फूड मॉलिक्यूल असेल तर तो त्या लेफ्ट साइडने फूड मॉलिक्यूल आत घेऊ शकतो. राईटला असेल तर राईट साइडने घेऊ शकतो. ओके, सी, फूड पार्टिकल. अमिबाला फूड पार्टिकल दिसलाय, तो बघा त्याच्या जवळ जातोय, त्याला एंगल्फ करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला स्वतःच्या आत घेण्याचा प्रयत्न करतोय. नंतर त्याने काय केलं? स्वतःच्या आत घेतलं आणि ते बंद करून टाकलं व्हॅक्युअल. त्याला व्हॅक्युअल केलं, त्याला एक सेफ पॉकेट मध्ये घेऊन टाकलं आणि नंतर शेवटी त्याच्या बॉडीमध्ये ते फूड मॉलिक्यूल गेलं. ओके, आपण एकदम थरली प्रोसेस पाहूया. It surrounds the food particle from all sides to take it into the cell. तो काय करतो? त्यांनी पाहिलेलं फूड पार्टिकल अचानक काय होतं माहितीये? त्याला हातपाय नसतात, पण हे त्याचे जो बॉडी पार्ट आहे ना, त्याचा जे त्याचा सरफेस आहे, बॉडी सरफेस,
त्याला जेव्हा फूड मॉलिक्यूल दिसतं असं वाटतं की त्याला अचानक हातपाय फुटले आहेत बघा. अशा प्रकारे त्याची बॉडी काय करते, रिॲक्ट करते, त्या फूड मॉलिक्यूलला जाऊन स्वतःच्या आत घेण्याचा प्रयत्न करते. Okay, yes, one student is there that is writing, not able to hear me. Yes, am I audible to everyone? Am I audible? Okay, let me put message for him. Okay, just a second. Let me put a message from him. Okay, let's start. So what he does, he surround the food particle from all side. प्रत्येक बाजूने तो त्या फूड पार्टिकलला, त्या अन्नाच्या कणाला एकत्र आपल्या बॉडीमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो, त्याला सगळीकडून वेढा घालतो. नंतर काय होतं बघा, आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम. मग आपल्या बॉडीमध्ये कसे एन्झाईम्स असतात आपलं फूड डायजेस्ट करण्यासाठी, डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात की नाही, तसं अमिबाच्या बॉडीमध्ये सुद्धा असतात. मग अमिबा काय करतो, सगळे एन्झाईम्स यूज करतो आणि त्या फूड पार्टिकलला डायजेस्ट करतो. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमिबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. अमिबा काय करतो, त्याची हालचाल ही सुडोपोडियाच्या सहाय्याने होत असते. ओके, मग तो काय करतो, जेव्हा त्याचं फूड अनडायजेस्टेड फूड बाहेर राहतं, अनडायजेस्टेड फूड निर्माण होतं, जसं आपल्यामध्ये वेस्ट फूड होतं निर्माण, तसं त्याचा न पचलेला अन्नाचा उरलेला भाग तो काय करतो, मागेच सोडतो आणि तिथून पुढे निघून जातो. In unicellular animals like amoeba, euglena, paramecium, etc., all the steps of nutrition occurs within their unicellular body. मग अमिबा सारखेच अजून काही एकपेशीय सजीव आहेत, युग्लिना, पॅरामेशियम, आणि या सजीवांमध्ये सुद्धा न्यूट्रिशन फक्त त्यांच्या एका पेशीतच होत असतं, कॉज दे ऑल आर युनिसेल्युलर. ओके, ते सगळे एक पेशी आहेत म्हणून त्यांच्या फक्त एकट्या पेशीतच ते व न्यूट्रिशनची प्रोसेस होत असते. परत एकदा बघा बघा, अमिबामध्ये काय असतं, एक न्यूक्लियस आहे फक्त, आणि मग अमिबा जेव्हा फूड पार्टिकल पाहतो तेव्हा तो त्याच्या पृष्ठभागाला त्या फूड पार्टिकलच्या बाजूने पूर्णपणे वेढून घेतो आणि त्या फूड पार्टिकलला स्वतःच्या आत घेतो. इथे एक व्हॅक्युअल निर्माण होतं, थोड्या वेळाने ते फूड पार्टिकल आत येतं आणि नंतर अमिबा काय करतो, जेव्हा हे डायजेशन प्रोसेस कंप्लीट होते आणि त्याला नको असलेला पार्ट तो मागे सोडतो आणि तिथून पुढे सरकत जातो. येस, अंडरस्टूड द न्यूट्रिशन प्रोसेस इन अमिबा. इट इज नॉट व्हेरी डिटेल्डली एक्सप्लेन, एकदम डिटेल नाहीये तुम्हाला सध्या स्टडी मध्ये. ओके, येस. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. बघा, मग काय असतं, आपण आपल्या तोंडाने अन्न खातो बरोबर, तसंच कीटक कीटक काय करतात, त्यांना सुद्धा तोंडामध्ये काही पार्ट्स असतात, त्यांचं माउथ पार्ट्स असतात, ज्याने ते अन्नाचं ग्रहण करू शकतात. फॉर एक्झाम्पल, इन्सेक्ट लाईक द cockroach and grasshopper have nibble have jaw like mouth parts. ओके, म्हणजे झुरळ आणि नाकतोड्यासारखे कीटक असतात. हे काय करतात, यांना जबडा असतो. ओके, त्यांना आपल्यासारखा, आपला कसा जॉ आहे तसा त्यांना जबडा असतो, त्यांना कुरतडणारे कीटक असं म्हणतात. ओके, बटरफ्लाय सक फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबॉसिस. बटरफ्लायला काय असतं, नळीसारखी एक सोंड असते, त्याच्याने ते अन्न ग्रहण करत असतात. मॉस्किटोज अँड बेड बग्स यूज अ निडल लाईक माउथ पार्ट टू पर्स अँड अ ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड और अदर फ्लुइड्स. तर डास आणि ढेकूण हे काय करतात, यांच्याकडे सुईसारखा एक पार्ट असतो, त्यात तो टोचतात आणि नळीसारख्या एका पार्टने ते रक्त किंवा रस स्वतःच्या बॉडीमध्ये ग्रहण करून घेतात. म्हणून मच्छर चावल्यावर आपल्याला का दुखतं, कारण त्यांना एक निडल टाइप पार्ट असतो, तो निडल ते आपल्या बॉडीमध्ये पर्स करतात, टोचतात. ओके, अंडरस्टूड टिल हियर.
Yes. Yes, Deepika. मॅम Yes. मॅम अजूनही अमिबा अस्तित्वात आहेत? Yes. दे आर युनिसेल्युलर. आता पण तुमच्या पाण्यामध्ये असू शकतात, कुठे पण असू शकतात. ओके. पण मॅम ते सूक्ष्मदर्शक असतात ना? येस. मग त्यांना आपण फक्त मायक्रोस्कोप खालीच पाहू शकतो. आपल्या पाण्यामध्ये पण असतात ते, पण आपल्याला डिरेक्टली आपल्या डोळ्याने दिसत नाहीत. जर तू आता सध्या तुम्हाला जेव्हा तुम्ही 11th ला जाल, तुम्हाला मायक्रोस्कोप हँडल करायला मिळेल. तेव्हा तुम्ही जर पाण्याचा एक ड्रॉप घेतला आणि स्लाइड वर टाकून त्याला बघितलं मायक्रोस्कोप खाली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड्स ऑफ अमिबा दिसतील. ओके. ओके इट इज मॅम. नॉट लाईक येस ते डायनासोर सारखे मरून गेले आहेत असं नाही. हे सगळे एकपेशीय सजीव अजूनही अस्तित्वात आहेत. ओके. बट दे आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणून आपल्याला ते लगेच दिसत नाही. नेक्स्ट इज हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग एनिमल अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. आता कोणकोणत्या प्रकारचं ॲनिमल कोणकोणत्या प्रकारचं अन्न ग्रहण करतात ते आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता मला सांगा, फर्स्ट इज फॉक्स. व्हॉट फॉक्स इट्स? जस्ट यू हॅव टू टेल मी प्लांट और ॲनिमल. ओके. चला, फक्त प्लांट किंवा ॲनिमल असं सांगा. व्हॉट फॉक्स इट्स? प्लांट और ॲनिमल? Animal. Meat, yes, meat, but animal. You have to say animal. I'm asking plant or animal. Okay, yes. What parrot eats? What parrot eats? Plant. Yes, plants. What a salamander eats? What a salamander eats? Animal. Yes, animal. What does a vulture eats? What does a vulture eats? Animals. Okay. What does a deer eats? Deer, plant. Yes. And lion, lion, animals. And man, man, both. Yes, both. And hen, hen, कोंबडी काय खाते? Both, both. Okay. Okay. Yes. So let's see. According to their eating, they have classified into herbivorous, carnivorous, and omnivorous. Okay. Then scavenger and decomposers. Let's see. Let's see the classification of animal according to the type of food they eat. First is herbivores. What are herbivores? Herbivores are plants directly, sorry, yes, herbivores use plants directly as their food. Example are grazing animals, granivores, seed eaters, frugivores, fruit eaters, etc. ओके. तर हर्बिवरस म्हणजे काय? शाकाहारी प्राणी. ओके. शाकाहारी जे म्हणजेच काय, वनस्पतींचा डायरेक्टली अन्न म्हणून वापर करणारे, जसं की गवत खाणारे. देन ग्रॅनिवोरस म्हणजे बिया खाणारे. फ्रगिवोरस फळे खाणारे. ओके. नेक्स्ट इज ओके, टेल मी एक्झाम्पल्स ऑफ हर्बिवोरस. Write the examples of herbivorous. Write each student will write one. Yes, deer, cow. Then giraffe. Yes, horse, rabbit also. Okay, goat, elephant. Yes. Okay.
Next is carnivores. Carnivores are animals that depend on other animals for their food are carnivores. Okay, carnivores काय करतात, दुसऱ्या animal वर डिपेंड असतात, अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर डिपेंडेंट असतात. I have not asked about example. Please wait. Let me explain first. Carnivores are indirectly dependent on plants for food. डायरेक्टली animals वर डिपेंडेंट असतात, पण इनडायरेक्टली प्लांट्स वर डिपेंडेंट असतात. कसं? कारण ते अशा ॲनिमल्सला मोस्टली खातात जे ॲनिमल्स वनस्पतींना खाऊन जगतात. एक्झाम्पल्स आर ॲनिमल्स दॅट फीड ऑन हर्बिवोरस लाईक प्रिडेटर, ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्टिव्होर्स. ओके, आता कार्निवोरस समजलंय का तुम्हाला? Yes, understood. Okay, write the example of carnivores now. Yes, lion, fox, tiger, wolf. Okay. Third one is omnivorous. Okay, omnivorous. What are omnivores? Animals that obtain their food from both plants and animals are called omnivores. ओमनिवोरस म्हणजे काही प्राणी काय करतात, अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी दोघांचा वापर करतात, लाईक आपण. ओके, त्यांना ओमनिवोरस असं म्हणतात. एक्झाम्पल्स आर मंकी, चिंपांजी, ह्युमन एक्सेट्रा. ओके, एक्झाम्पल्स आर काय आहेत, मंकी, चिंपांजी अँड ह्युमन. सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स around us perform the function of cleaning and conserving the environment by the very act of feeding themselves. बघा, आपल्या आजूबाजूला असे सुद्धा प्राणी आहेत, असे सुद्धा सजीव आहेत, ते स्वतःच अन्न ग्रहण करतायतच, पण त्यांच्या अन्न ग्रहणाबरोबर ते पर्यावरण स्वच्छ करण्याचं काम सुद्धा करतायत. त्यांना काय म्हणायचं, दे आर कॉल्ड स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स. त्यांना स्कॅव्हेंजर किंवा डिकम्पोजर म्हटलं जातं. Fourth is scavenger. What are scavenger? Scavenger obtain their food from dead bodies of animal. For example, vulture, crow, hyena. बघा, गिधाड, कावळे आणि तरस यासारखे प्राणी काय करतात, मेलेल्या प्राण्याच्या शरीरापासून स्वतःचं अन्न मिळवून जगतात, म्हणून त्यांना स्कॅव्हेंजर म्हणजे स्वच्छता कर्मी असं म्हटलं जातं. बघा, जर मेलेला प्राणी असाच पडून राहिला जमिनीवर किंवा आपल्या आजूबाजूला तर किती घाण वाटेल आपल्याला, पर्यावरणाचा त्यामुळे समतोल बिघडू शकतो, सगळीकडे अस्वच्छता पसरू शकते. पण हे स्कॅव्हेंजर काय करतात, त्या डेड बॉडीचा उपयोग स्वतःचं अन्न म्हणून करतात आणि त्यामुळे पर्यावरण स्वच्छ व्हायला मदत होते. नेक्स्ट आर decomposers. What are decomposers? Some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organism or other materials. ओके, बघा, काही सूक्ष्मजीव असे असतात जे मृत शरीराचे अवशेष आणि काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात, त्यांना आपण डिकम्पोजर्स असं म्हणतो. Saprozoic nutrition. It was all about Holozoic nutrition. Now let's see the saprozoic nutrition. Okay, saprozoic nutrition आपण plants पण पाहिले होते. Some insects, unicellular animals, etc. obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. काही कीटक काय करतात, एकपेशीय सूक्ष्मजीव, काही कीटक आणि काही युनिसेल्युलर ॲनिमल्स, एकपेशीय सूक्ष्मजीव हे काय करतात, एका मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणामधील जे काही लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्यांना सक करतात, त्यांचं शोषण करतात, त्यांना ऍब्झॉर्ब करतात आणि स्वतःची भूक भागवतात, त्याला त्या पदार्थांचा अन्न म्हणून वापर करतात. त्यांनाच काय म्हणायचं आहे, सॅप्रोफाइट्स. आणि ते ज्या न्यूट्रिशन पद्धतीला अवलंबतात त्याला सॅप्रोझॉइक न्यूट्रिशन असं म्हणायचं आहे. जसं की हाऊस फ्लाईज, ॲन्ट्स, स्पायडर्स एक्सेट्रा. तुम्ही पाहिलं असेल, कॉकरोच वगैरे मेलेला दिसला की त्यावर खूप मुंग्या येतात, कॉज दे आर
feeding themselves by the mode of saprozoic nutrition. Okay, understood this? Okay, so last one is parasitic nutrition. Okay, so have you seen small animals on the bodies of animals like dogs and buffaloes? Which are those small animals? बघा, तुम्ही घरातील कुत्रा आणि गोठ्यातील म्हैस यांच्या अंगावर छोटे प्राणी पाहिले आहेत का? सांगा. म्हणायचं, which are these small animals called? Yes? Yes, Deepika, right. Okay, so where are हे एकदम छोट्या किड्यासारखे ॲनिमल्स असतात आणि ते कुत्रा किंवा म्हशीच्या अंगावर राहतात. मग त्यांना ते त्यांचं अन्न कुठून मिळवतात? सी फ्रॉम वेअर डू द वर्म्स इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड. आपण पण कधी कधी बोलतो की लहान मुलाच्या पोटात जंत झाले आहेत. ओके, असं ऐकतो आपण. मग ते स्वतःचं अन्न कशापासून मिळवतात? सी some animals depend upon other animals for food. They can obtain the food only from animals on whom they are dependent. This is called as parasitic nutrition. बघा, काही animals काय करतात? अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्या animals वर डिपेंड राहतात. ओके, they can obtain food from animals on whom they are dependent. ज्यावर ते असतात त्यांच्याकडूनच ते स्वतःचं अन्न मिळवतात. लाईक बाय सकिंग देअर ब्लड. दिस इज कॉल्ड पॅरासायटिक न्यूट्रिशन. याला पॅरासायटिक न्यूट्रिशन असं म्हणतात. त्यांचं रक्त शोषतात, त्यांच्या शरीराच्या वरती राहतात आणि त्यांचं रक्त शोषून स्वतःची भूक भागवतात. Some animals live on the body surface of other animal and obtain their food by sucking their blood. This is called ectoparasitic nutrition and such animals are called ectoparasite. For example, louse, bedbug, tick, etc. Not mosquito. Mosquito आपल्या शरीरावर नेहमीच राहत नाही. सारखं असतं का चिकटलेलं? बघा, काही ॲनिमल्स असे असतात जे आपल्या शरीराच्या बाहेरच्या पृष्ठभागावर राहतात आणि रक्त शोषून त्याद्वारे स्वतःचं अन्न प्राप्त करतात. जसे उवा असतात कोणाच्या डोक्यात, त्या उवा काय करतात? त्या हेडच्या डोक्याच्या सरफेसला चिकटून राहतात आणि त्या व्यक्तीचं रक्त शोषून स्वतःची भूक भागवतात. देन बेडबग, टिक. ओके, जे ॲनिमल्स असतात कुत्र्याच्या किंवा म्हशीच्या अंगावर त्यांना टिक, गोचिड असं म्हटलं जातं. येस, animals like tapeworm and roundworm live inside the body of other animal and obtain their food. This is endoparasitic nutrition and these animals are known as endoparasites. एंडोपॅरासाइट्स म्हणजे शरीराच्या आत असणारे. तर टेपवर्म आणि राऊंडवर्म हे असे वर्म्स आहेत जे आपल्या शरीराच्या आत असतात. त्यांना एंडोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं आणि ते आपल्या शरीरातून अन्न मिळवतात. आता तुमचं काम असणार आहे, यू हॅव टू फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट टेपवर्म अँड राऊंडवर्म and what food they have, how they have the food we are having. Yes, will you? Yes, will you find out this information about tapeworm and roundworm? Okay, so we have completed our lesson number 4. Let's see what we have done. So we have studied nutrition. What is nutrition? What is macro and micronutrients? Then we have seen the autotrophic plants, how the transport system in plant works. Then we have also seen the the biological fixation of nitrogen. We have studied nitrogen's synthetic fixation and atmospheric fixation also. Okay.
Then heterotrophic plants we have done. Insectivorous plants, how they obtain their food, that we have learned. Then saprophytic plants. Okay, and now in the today's lecture we have learned about steps of nutrition in animal, like ingestion, digestion, absorption, assimilation and egestion, and three modes we have learned, that is holozoic nutrition. According to that holozoic nutrition, animals are classified into five types: herbivorous, carnivorous, omnivorous, scavenger, and decomposers. Then the second nutrition is saprozoic, and third is parasitic nutrition. All think you have understood? Yes? Okay. Now you have to classify. Okay, let's move to the question answers. Question number one is classify according to food type. We will take one by one. Tiger. What is tiger? What is its type? Which animal? Yes, it's an animal, but I am asking about it is a herbivore, carnivore, omnivore, scavenger, or decomposer. Carnivores. Okay. Tiger is a carnivores. Next. Cow. Cow, herbivorous. Okay. Vulture. Vulture, scavenger. Yes. Vulture is a scavenger. Bacteria. Bacteria. Yes. Bacteria. Bacteria is a decomposer. Okay. Bacteria will be the decomposer. Deer. Deer, herbivorous. Yes. Herbivorous. Goat. Goat. Yes. Herbivorous. Goat is also herbivorous. Human. Human, omnivorous. Yes. Fungus. Fungus. बुरशी कशावर येते? Yes, it's a decomposer. Yes, decomposer. Lion. Yes, lion is a carnivores. Sparrow. Sparrow. It will not be scavenger. A sparrow will be a omnivore, cause it no, not always herbivorous. Sparrow insect सुद्धा खाते. It will be a omnivorous. Okay. Buffalo. Buffalo, herbivorous. Yes. Frog. Frog, carnivorous. Tick. 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 Yes, it's a parasitic. Uh, okay. Yes, we just have
Okay, let's move to the question answer first. Then we will take the that match the following. Okay, so your first question is, why do living organisms need nutrition? Who will answer this question? Why do, yes, Aditi? Hello, Yes. hello. First, to Yes. supply the first to supply the energy required for doing work. Second, for growth and development of the body. Third, to replace the damaged cells and repair tissue, tissues. Fourth, Tissues. to tissues. Four, to fight diseases. Yes. Second question is, explain the process of production of food in plants. Photosynthesis you have to explain. Yes, Anagha? Plants prepare the food by the process of photosynthesis. Plants absorb water and minerals present in the soil with the help of roots. The carbon dioxide is taken from the air, and with the help of chlorophyll, in the presence of sunlight, plants prepares glucose in the process of photosynthesis. In this process, oxygen is liberated by the plants. Chemical reaction of the photosynthesis is C 6CO2 plus 6H2O, chlorophyll 6 C6H12O6 plus CO2. Okay, next question is, what is mean by parasitic plant? Name their different types with example of each. Okay, Deepika? Ma'am, Yes. the plants that grow on the body of other plants to obtain food are called as parasitic plant. For example, Loranthus cuscata, etc. Okay. Explain the various steps of nutrition in animals. Explain the various steps of nutrition in animals. Yes, Pradyumna, will you? Okay, Aditi. Hello. Yes. Various steps of nutrition in animals. First, ingestion. Food is taken into the body. Second, digestion. Conversion of food into simple soluble forms. Third, absorption. Transfer of soluble food to the blood. Fourth, assimilation. Utilization of absorbed food by cells and tissues for energy production, growth and repair. 5. Egestion, removal of waste products and undigested food from body. Okay, good. Next is, name some unicellular organism in which all life processes takes place within their unicellular body. Sanjana, answer this question. Yes, Sanjana. What about the others? Only three names are displaying. Deepika, Anagha and Aditi. What happened to others? It's a very simple question. मी काय विचारलंय? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते पाहिले आपण आता? अमिबा एक पाहिला आणि त्याच्यासोबत अजून कोणत्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची मी तुम्हाला नावं सांगितली, ज्यांचे लाईफ सगळ्या लाईफ प्रोसेस त्यांच्या फक्त एका युनिसेल्युलर बॉडी मध्ये होतात. येस संजना. Yes, Maika, will you put on your mic and tell the answer? Okay, I think your mic has some problem. You are not audible. Yes, you have written right, Euglena. And one more.
Okay, Deepika, you can answer the question. Ma'am, Yes. unicellular animals like amoeba, euglena, paramecium, etc. All the steps of nutrition occurs within their unicellular body. Okay. Give reason. Insectivorous plants are attractively colored. Insectivorous plants are attractively colored. Yes, Anagha? Hello. Yes. Insectivorous plants feed on insects. They need to capture the insects in order to attract these insects towards the plants. They are attractively colored. Okay. Okay, if you don't know the answer, please say at least no. I'm recalling your name and you are not giving response. It's not the way. Okay. So whenever I'm calling your name, if you don't know the answer, please politely say that, Miss, I don't know the answer. Okay. Yes. Second is butterflies have a long tube like proboscis. Yes, Aditi. Hello. Yes. To suck pollen and nectar from flower, butterflies have a long tube like proboscis. Proboscis. Okay. Okay. Uh, First we have completed, I think. Yes. Yes. Tell me which organisms are greater in number, autotrophs or heterotrophs? What do you think? Yes, Deepika. Ma'am, Yes. autotrophs, because autotrophs are those who make their own food. Yes. Okay. The number of heterotrophs found in desert region is smaller. However, they are found in greater numbers in the sea. Why is this so? Yes, Aditi. Hello, ma'am. Yes. In desert, due to extreme climate conditions, the number of autotrophs is small, thus the numbers of dependent heterotrophs too is small, while on the other hand, aquatic region has numerous species of plants and animals, Species of plants. both large and small. Thus there is more number of dependent zooplankton zooplankton. Okay. Yes, I think you are reading from somewhere, but the words you are using are not as your level. Okay. सध्या तुमच्या लेवलचे ते वर्ड्स नाही आहेत. They are included in biology and zoology. Whenever you will go in 11th and 12th standard, you will be introduced to that words. So please, when you are reading, please try to match it with your portion. Okay. Like you can say that there are greater numbers of autotrophs in sea, there are more plant species present in sea, that's why we found more number of heterotrophs in the sea. Okay. Next, what damage or harm do ectoparasitic and endoparasitic animals cause? Yes, they are living on us, living inside us, so they may be causing some damage. Na, what damage they cause us? Yes. Yes, Anagha. Hello, ma'am. Yes. Parasitic organisms depend on the host for its nutrition. Ectoparasites have specialized mouth parts. With the help of these, they suck the blood, that is, mosquito and bedbugs. The biting insects cause a lot of discomfort. Mosquitoes spread many diseases such as malaria and dengue. Endoparasites live inside the body of hosts. They absorb hosts' nutrients and cause
malnourishment to the host. Both ectoparasites and endoparasites cause damage to our health. Yes. Why is plant food not produced in any other parts of the plant except the green ones? Okay, Aditi. Hello. Yes. In the green parts of the plant, chlorophyll is present for photosynthesis. Chlorophyll is essential. Thus, plant's food is not produced in any other parts except chlorophyll. Parts of the plant. Yes. Okay. Okay, now match the pair. Parasitic plant, what you will match with? Which is a parasitic plant from this? Cascata, yes. And insectivorous, what is insectivorous plant in this? Drosera, yes, yes, Drosera. Then saprophytic one, which is the saprophytic one? Mushroom. And ultimately, symbiotic plant will be lichen. Okay? Yes, am I clear? Okay. So now today's homework, you will be writing each and every question. Okay? Yes, we have completed our lesson number 4 and each and every question we have discussed. So for today's homework, you are going to write that. Yes, okay. So all of you have understood the question answers also clearly understood. You have answered very well, but please everyone try to take part in the question answer session. It is not beneficial to me, it is beneficial to you only. Okay, please everyone try to take part. Whatever answer you know, you can share with us. Whatever extra. Okay, yes. Okay, we from our education system, from our universities, I have pronounced it as lichen only. Okay, okay. So many type the pronunciation changes. Like in our time, we used to say resume. Give me your resume. But now the engineers are saying, give me resume. Like this. Okay. So for every field, every type, the pronunciation changes every time. Yes. Okay. So you can pronounce accordingly. You can Google it. Okay, you can Google it or whatever you want. We prefer like lichen only. Okay, so whatever you prefer. I'm a microbiologist by education, by qualification. I am a microbiologist, and we have pronounced it as lichen only. Okay. Yes. Okay. So all of you have understood whatever I have taught you today. Yes, clearly understood. Okay, so we will stop over here for today. Next, we will meet in our next science lecture. Okay, till then, bye bye, everyone. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye bye.